बेसनाचे लाडू करताना बऱ्याचदा ते दाणेदार होत नाहीत. तर आज आपण जरासुद्धा रव्याचा वापर न करता छान दाणेदार असे बेसनाचे लाडू करणार आहोत. बेसनचे लाडू करण्यासाठी बेसन कोणते घ्यावे, तुपाचं प्रमाण किती असावं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नक्की मिळतील. नमस्कार, आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. बाउलमध्ये गच्च भरून मी 2 कप बेसन घेतलेले आहे. अर्धा कप वितळलेल्या तुपामधील पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तूप आपण बेसनमध्ये घालून घेऊयात. रव्याचा जरासुद्धा वापर न करता छान बेसन दाणेदार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही स्टेप आहे. आता हाताच्या साहाय्याने हे तूप आपण व्यवस्थित बेसनाला अशा प्रकारे चोळून घेणार आहोत. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बेसनाचे लाडू करण्यासाठी कोणते बेसन घ्यावे, तर बारीक किंवा जाड कोणत्याही प्रकारचे बेसन लाडू करण्यासाठी घेतलं तरीही चालेल. बारीक किंवा जाड बेसन घेतलं तरी देखील ही स्टेप आपण करत असल्यामुळे छान दाणेदार असं हे बेसन तयारच होतं. बेसनाला व्यवस्थित तूप चोळून झाल्यानंतर आता हे बेसन आपण चाळून घेऊयात. चाळून घेतल्यामुळे बेसनामध्ये काही गुठळ्या देखील राहत नाही आणि छान दाणेदार एकसारखे असं आपल्याला लाडूसाठी बेसन तयार होतं. टाळ्याला न चिकटणारे बेसनाचे लाडू करायचे असेल ना, तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. चाळून घेतल्यामुळे अजिबात चाळणीमध्ये बेसनाच्या गुठळ्या देखील राहिलेल्या नाही. तर या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल किती दाणेदार असं हे बेसन तयार झालेलं आहे. चला तर आता आपण पुढची स्टेप करायला घेऊयात. जास्त भांडी न पडण्यासाठी मी ज्या कढईमध्ये बेसन भाजून घेणार आहे ना, त्याच कढईमध्ये बेसन चाळून घेतलेले आहे. आता बेसन भाजताना सुरुवातीला लगेच तूप न घालता मध्यम आचेवरती सतत हलवत आपण 4 ते 5 मिनिटं हे बेसन सुकच भाजून घेणार आहोत. अगोदरच बेसन भाजताना तूप घातलं ना, तर काय होतं, बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. 5 मिनिटं छान मध्यम आचेवरती एकसारखं हलवत मी बेसन भाजून घेतल्यानंतर आता आपण जे अर्धा कप वितळलेलं तूप घेतलेलं आहे ना, त्यातील 5 ते 6 चमचे तूप बेसनामध्ये घालून घेऊयात. आता बेसन भाजत असताना लगेच सर्व तूप न टाकता थोडेसे तूप घालूनच बेसन भाजून घ्यावं. त्यामुळे तुपाचा देखील आपल्याला बेसन भाजण्यासाठी अंदाज येतो. बेसनचे लाडू करताना कधीही गॅसची आच मंद किंवा मध्यमच असावी. मोठ्या आचेवरती बेसन भाजायला गेलं ना, तर बेसन लगेच करपलं जातं आणि लाडूची टेस्ट देखील पूर्णपणे बदलते. बेसन भाजताना जेव्हा आपण तूप टाकतो ना, तेव्हा बेसनाच्या गुठळ्या होतात. तर अशा प्रकारे ग्लासने आपण त्या मोडून घेऊयात. अजिबात हे बेसनाचे लाडू करताना हात देखील दुखत नाही. तर ते कसं, सुरुवातीला आपण कोरडं बेसन भाजून घेतल्यामुळे लगेच ते भाजलं जातं. घड्याळाचा काटा लावून फक्त 15 मिनिटांमध्ये हे बेसन छान भाजून होतं. अजून थोडंसं त्यामध्ये आपण तूप घालून घेऊयात. बेसन जसं भाजलं जातं ना, तसं त्याचा रंग आणि सुवास देखील खूप सुंदर असा येतो. बऱ्याचदा बेसनाचे लाडू करताना तूप किती घ्यावं ना, तेच कळत नाही. तर आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी ट्रिक सांगते. सुरुवातीला आपण 2 कप बेसन घेतले. तर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील ना, तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने बेसन घेतलं तरीही चालेल. परंतु त्याच वाटीनं सर्व साहित्याचं प्रमाण घेणे देखील आवश्यक आहे. आता अर्धा कपमधील जे उरलेलं सर्व तूप होतं ना, ते देखील मी संपूर्ण बेसनामध्ये घालून घेतलेले आहे. आता बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आरामात 3 ते 4 मिनिटांमध्ये छान खमंग असं बेसन भाजून होतं. आणि ह्या स्टेपला बेसन हलवलं नाही ना, तर खाली देखील लगेच लागलं जाईल. तर बेसनाचे लाडू करण्यासाठी किती तूप घ्यावं, ज्या कपाने 2 कप बेसन घेतलं ना, त्याच कपाने अर्धा कप वितळलेले तूप घ्यावे. समजा अर्धा कप घट्ट तूप घेतलं तर तूप वितळल्यानंतर त्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणूनच मी सुरुवातीपासून सांगत आलेले आहे की अर्धा कप वितळलेलंच तूप घ्यावं. तर हलकासा ब्राउनिश रंग आल्यानंतर गॅस बंद करून घ्यावा.
आता बेसन छान भाजलं का नाही ते कसं ओळखावं? गॅस बंद करून झाल्यानंतर थोडासा त्यावरती पाण्याचा शिडकावा करून अशा प्रकारे चर पाण्याचा आवाज आला तर समजायचं या ठिकाणी परफेक्ट असं बेसन भाजलेलं आहे. पाणी टाकल्या सरसरीत असं बेसन तयार झालं ना तर समजायचं लाडूसाठी परफेक्ट असं बेसन भाजलेलं आहे. दुसरी एक ट्रिक म्हणजे घरभर बेसन भाजलं ना छान खमंग असा वास येतो. आता गरम कढईमध्येच बेसन थंड न करता एका ताटामध्ये ओतून बेसन थंड करून घ्यावे. समजा त्याच कढईमध्ये थंड करायला बेसन ठेवलं ना तर अजून जास्त बेसन भाजलं जाईल आणि लाडूला करपट असा वास येईल. ह्यापेक्षा हलकंसं बेसन कमी भाजलं ना तर लाडू हलकेसे पिवळसर असे दिसतात आणि खाताना देखील कच्चे लागतात. फक्त अर्धा तास मी छान बेसन थंड करून घेतलेले आहे. सुरुवातीपेक्षा पहा किती घट्ट असं बेसन झालेलं आहे ना. 2 वाटी बेसनासाठी या ठिकाणी मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. परंतु पिठी साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी वेलची पावडर घालून आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2 कप बेसन, अर्धा कप वितळलेले तूप, 1 कप पिठी साखर, पाव चमचा वेलची पावडर, अशा प्रकारे सर्व जिन्नसांचं मी प्रमाण घेतलेलं आहे. समजा हे मिश्रण पातळ झालं तर काय करायचं? बेसन पुन्हा भाजत न बसता मावेल तेवढी मिल्क पावडर, गोडीनुसार पिठी साखर आणि थोडीशी वेलची पावडर घालून छान तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. आणि समजा मिश्रण खूप घट्ट झालं ना तर थोडंसं त्यामध्ये वितळलेलं तूप घातलं तरीही चालेल. आता संपूर्ण लाडू एकाच आकाराचे होण्यासाठी अशा प्रकारे मी एक साचा घेऊन त्यामध्ये थोडंसं लाडवाचं मिश्रण घालून एकसारखे असे लाडू वळवून घेते. लाडू हातावरती असा खेळवून घेतल्यामुळे लाडूला खूप छान चकाकी येते. तर सजावटीसाठी मी त्यावरती एक पिस्त्याचा काप लावून घेते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. न रेळणारे, न टाळायला चिकटणारे, न रेळणारे, न बसणारे आणि सुटसुटीत प्रमाणबंद अशी मी आज तुम्हाला बेसनाचे लाडू कसे बनवायचे ना हे दाखवलेले आहे. तर तुम्ही देखील ह्याच पद्धतीने बेसनचे लाडू करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. लाडू हातावरती असा खेळवला ना तर लाडूला छानपैकी चकाकी येते. आणि एकच साच्याने लाडू केल्यामुळे दिसायला देखील सर्व लाडू सुबक आणि एकाच आकाराचे दिसतात. जवळपास 2 तास झाले मी लाडू करून ठेवलेले होते. एकही लाडू खाली बसलेला देखील नाही. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल किती दाणेदार असा बेसनचा लाडू तयार झालेला आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.